नमस्कार. आपण पाहताय TM न्यूज महाराष्ट्र. मी साहेबराव ताटे. MIM तालुका अध्यक्ष आदम अमीन पीरजादे चालक मालक संघटना यांच्या वतीने आज 3 जानेवारी 2024 रोजी 11 वाजता एक दिवसाचा रस्ता रोको करण्यात आला. भारत देशात वाहक चालकाकडून अपघात झाल्यास 10 लाख रुपये दंड व 10 वर्ष कैद हा चालक मालक यांच्यावर क्रूर कायदा असल्याचे म्हटले जाते. या कायद्याच्या निषेधार्थ निषेध दर्शविण्यासाठी भूम येथे एक दिवसाचा रस्ता रोको करण्यात आला. कायदा मागे न घेतल्यास चालक मालक संघटनेकडून बेमुदत संप करण्यात येईल, याची शासनाने दखल घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे. पाहूया रस्ता रोको आंदोलकांचे मनोगत. ड्रायव्हर बंधूंनो, शासन आतापर्यंत टोटली डोळे झाकून बसलेलं होतं आणि अचानकच त्यांच्या काय लक्षात येतं काय कळतच नाही. सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का नाही असा प्रश्न सामान्य जनतेला पडतोय. कारण सर्व समाजाचं पालन पोषण करणारा व्यक्ती म्हणजे ड्रायव्हर आहे. जर आपण बारकाईने विचार केला तर सर्व दुकाने आपल्या जीवावर चालतात, रस्त्यावरचे ढाबे आपल्या जीवावर चालतात, रस्त्यावरचे पेट्रोल पंप आपल्या जीवावर चालतात. बारीक विचार करा, जंगलात असलेला एखादा पेट्रोल पंप किंवा एखादा ढाबा, तिथं कुठल्या गावाची वस्ती नाही, कोणी नाही, येणं जाणं नाही आणि अशा ठिकाणी तो ढाबा चालतो किंवा तिथला पेट्रोल पंप चालतो, तो कुणाच्या जीवावर चालतो? ड्रायव्हरच्या जीवावर चालतो. भाजीपाला, तरकारी, फळ, अन्नधान्य याची बाजारपेठ भरते ते फक्त ड्रायव्हरच्या जीवावर. आज आम्ही 2-3 दिवस जर थांबलो तर बाजारपेठेची अवस्था आपल्या लक्षात येईल आणि शासनाचंही डोकं ठिकाणावर येईल. 2 दिवसाच्या ऐवजी 3 दिवसाच्या ऐवजी आपण 10 दिवस जरी याच्यावर अडून राहिलो तरी चालेल. सगळे उपाशी, आम्ही पण उपाशी, काही हरकत नाही. आपण 8-10 दिवस जर आपल्या पोटाला चिमटा घेऊन गप्प बसलो तर जेव्हा बाकीच्यांच्या पोटाला कळ लागेल त्यावेळी ते शासनाकडे ओरडतील. तुम्हाला ड्रायव्हर म्हणून ड्रायव्हरचा पाठिंबा मिळण्याच्या ऐवजी साहेब समाजाचा तुम्हाला पाठिंबा मिळाला पाहिजे, संबंध व्यापाऱ्याचा तुम्हाला पाठिंबा मिळाला पाहिजे, तर तुमचे प्रश्न शासन दरबारी सुटू शकतात आणि हा कायदा रद्द झाला पाहिजे. यासाठी आपल्याला देश पातळीवर, मी पुण्यातून महाराष्ट्र राज्य ड्रायव्हर संघटना या नावाने संघटना चालवतोय पुण्यातून. माझं इथं शेजारी देवंगडा म्हणून गाव आहे, शेतीला पाणी देण्याच्या निमित्ताने मी आलेलो आहे आणि ही घोषणा झाल्यानंतर खूप वाईट वाटलं. पण पाणी द्यायचं का आता तिकडे जाऊन काम करायचं या विवंचनेमध्ये मी पडलो होतो आणि आज अचानक हे आपल्या सर्व ड्रायव्हर बंधूंना बघून खूप आनंद झाला. ड्रायव्हर बंधूंनो, आपण सर्वांनी एकजुटीने जर राहिलो, जितक्या काय संघटना आहेत त्या सर्व संघटनांनी जर एकत्र आलं साहेब, बरं का, तुम्हाला एक थीम सांगतो, एक आयडिया सांगतो. जर सर्व संघटना एकत्र आल्या, आपण बसून एखादी फेडरेशन तयार करावी, ड्रायव्हर संघटनांची एखादी फेडरेशन तयार करावी, सर्व ड्रायव्हरांना एक युनिफॉर्म असावा, एक आयडी असावा, जे आता जी आपल्या गाडीचा एखादा अपघात झाला तर कुणाकुणाचं आहे, कुणाकुण झाले, कसं झाले हे बघायच्या ऐवजी रस्त्यावरची लोक येतात, धो